नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दिनांक 27 रोजी निघणार आहे. चित्ररथ मिरवणूक अवघ्या काही तासांवर आल्याने शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतीये दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. अक्षय तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. परंतु यावर्षी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे ही मिरवणूक 27 मे रोजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शनिवारी शहरातून भव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकात शिवरायांच्या पालखीचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. शिवजयंती चित्ररथ मिरवणूक अवघ्या काही तासांवर आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी आज पोलिसांनी शहरात पथसंचलन केले. चन्नमा सर्कल, गणपत गल्ली, खडे बाजार, मारुती गल्ली व रामदेव गल्ली या चित्ररथ मिरवणूक मार्गावर पथसंचलन करण्यात आले असून पोलीस प्रशासनातर्फे चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. या योजना फक्त BPL रेशन कार्ड धारकांनाच मिळणार असल्याची अफवा राज्यभरात पसरली आहे. त्यामुळे BPL कार्ड बनवून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणाऱ्यांची संख्या मागील आठवडाभरापासून वाढली आहे. परंतु नव्या कार्डांसाठी अर्ज स्वीकृती करण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिले आहे. नरेगा आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नरेगा योजनेतील कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य अमृत अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत कामगारांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. दरम्यान 22 मे पासून या आरोग्य तपासणी मोहिमेला प्रारंभ झाला असून 2 लाखाहून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. दरवर्षीप्रमाणे श्री शिवजयंती मिरवणुकीनिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या सहकार्याने सजीव देखावे दाखल करण्यासाठी मंडळासाठी यंदा देखील मोफत रंगभूषा करून देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. आजच्या वडगाव भागातील चित्ररथ मिरवणूक चित्ररथामधील शिवकालीन पात्रांची रंगभूषा करण्यात आली. कडोली तालुका बेळगाव येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिराचा कलशारोहण व भरमदेव मंदिराची वास्तुशांती असा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देवस्थान पंच कमिटीने या मंदिराचे काम केलेल्या कारागिरांचा श्रीफळ, संपूर्ण पोशाख व पुष्प देऊन सन्मान केला. या सन्मानाने कामगारही भारावून गेले होते. निप्पाणी चिकोडी मार्गावर थांबलेल्या टेम्पोला दुचाकीची धडक बसून दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. शांतीनाथ महादेव मुतकुडे असे जखमी दुचाकी स्वाराचे नाव आहे. या अपघातानंतर नागरिकांनी शांतीनाथ यांना निप्पाणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. कोणत्याही खात्यात अधिकाऱ्यांची थेट सरकारच्या वतीने कंत्राट पद्धतीने नियुक्ती करता येत नाही व सेवा कार्यकाळ वाढवून देता येत नाही. मात्र कर्नाटक उद्योजकता विकास केंद्र अर्थात सिडॉक धारवाड येथील संचालकांच्या संमतीने याच खात्यातील जिल्हा उपसंचालकांची सेवा मिळाल्यानंतर संस्थेच्या अटी व नियमांच्या अधीन राहून ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागात कंत्राटी तत्वावर बेकायदा नियुक्ती करण्यात आली असल्याचा अजब प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. उन्हाळ्यात दूधगंगा नदी वारंवार कोरडी पडली होती. त्यामुळे जनावरे व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून वेळोवेळी पाणी सोडल्याने जनवाड, सदलगा, शमनेवाडी, मलिकवाड, एकसंबा आदी गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. काळम्मावाडी धरणातून दूधगंगा नदीत पाणी सोडल्याबद्दल महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील पाटबंधारे खात्याचे अधीक्षक
अभियंते सुर्वे व कार्यकारी अभियंते बांदिवडेकर यांचा आमदार प्रकाश हुक्केरी व कार्यकर्त्यांनी नुकताच सत्कार केला. कोरोनासारख्या भयंकर महामारीनंतर लगेचच लंपीच्या रोगाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे बळीराजा त्रस्त झाला होता. यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू देखील झाला. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. आर्थिकदृष्ट्या मदत करणारी जनावरे दगावल्याने शेतकरी मदतीची मागणी करत होते. याची दखल घेऊन आर्थिक मदत देण्यात आल्यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.